नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, बऱ्याच कमेंट येत होत्या लवाळ्यावर आम्हाला ऊसातल्या औषध सांगा। तर आज आपण प्रॅक्टिकली आपल्या प्लॉटवरती फवारूनच दाखवणार आहोत आणि रिझल्टसुद्धा त्याचे परत एक 10-15 दिवसांना त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करायला विसरू जाता, आत्ताच लाईक करून घ्या मित्रांनो, कारण तुमची एक लाईक आम्हाला पुढला व्हिडिओ लवकर घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन बनते, त्याच्यामुळे लाईक करून घ्या। तर लवाळ्यासाठी आपल्याकडे आपण घेतलेला आहे सेम्प्रा हर्बिसाइड। आता हे लवाळा ऊस आणि मकामध्ये या दोन पिकामध्येच फक्त आपल्याला ह्याचा वापर करता येतो। ऊस आणि मका रिपीट करतोय, ह्या दोनच पिकामध्ये आपल्याला ह्याची फवारणी करता येते। यामध्ये घटक आहे हॅलोसल्फरन मिथाइल 75% WG फॉर्म्युलेशनवर बनवलेलं आहे। तर हे पावडर सर्वपात येत आहे आणि हे 18 ग्रामचं पाऊच आहे। साधारण 800 रुपये ते 850 रुपयेपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मिळते आणि ह्याच्यात 3.6 ग्रामचं सुद्धा पाकिट तुम्हाला 200 ते 220 रुपयेपर्यंत मिळते। मग ते 3.6 ग्रामचं एका पंपाला तुम्ही प्रमाण घेऊन फवारणी करू शकता। आणि त्याच्या जोडीला आपण सेम्प्राच्या जोडीला घेतलेलं आहे हे जय किसानचं क्रॉप केअर म्हणून क्लीन एटीज आहे। सोडियम सॉल्ट 80% WP स्वरूपातलं, म्हणजे पावडर स्वरूपातलं आपण या ठिकाणी 2,4-Dचा वापर करत आहोत। आता आपण 100 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम हे 80% सोडियम सॉल्ट घटक असणारं 2,4-D घेतलेलं आहे आणि सेम्प्राचं 18 ग्राम आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। हे फक्त 100 लिटरच्या पाण्यातनं आपण अर्ध्या एकराचं हे औषध आहे मित्रांनो, आणि अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये जास्तीचा लवाळा असल्यामुळं त्या ठिकाणी आपण मारणार आहोत। आता या ठिकाणी आपण कट करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करून घेत आहोत आणि याचे रिझल्टचा सुद्धा व्हिडिओ आपण नंतर देणार आहोत मित्रांनो। तर बघू शकता कशा पद्धतीची पावडर वगैरे येते। या ठिकाणी आपण फोडत आहोत। तर बघू शकता मित्रांनो कशा स्वरूपाची पावडर आहे। तर असे दाणेदार स्वरूपात येते आहे, बघू शकता अशा प्रकारची आहे आणि पाण्यात टाकल्यानंतर लगेच डायल्यूट होत आहे या ठिकाणी आणि लगेच विरघळायला चालू सुद्धा झालेले आहे। बघू शकता पांढरा कलर कशा पद्धतीने आलेला आहे। नंबर 1चं औषध आहे मित्रांनो। तर लवाळ्यासाठी जबरदस्त असा रिझल्ट देणारं औषध आहे हे। तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता आणि आपण सुद्धा व्हिडिओ नंतर देणार आहोत रिझल्टचं वगैरे। परंतु फवारल्यानंतर आपल्याला थोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी एखादं आपल्याला पाणीसुद्धा देऊन वल्यामध्ये फवारून फवारणी झाल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर आपल्याला दुसरी पाणी देऊन ॲक्टिव्ह करावं लागणार आहे। केमिकल जास्तीचा जर रिझल्ट मिळवायचा असेल तर ती एक ट्रिक आहे, मग ते कोणत्याही प्रकारचं गवत असू द्या। आता 2,4-D घेत असताना तुम्हाला ह्याच्याबरोबर ती जवळपास वेलवर्गीय पिकं नसायला पाहिजे, नाहीतर वेलवर्गीय पिकाशींचं 100% नुकसान होतं मित्रांनो। तुमच्याकडेला द्राक्षे, कारल्याचा प्लॉट, वांग्याचा प्लॉट किंवा वेलवर्गीय जे दोडक्याचे प्लॉट अशा प्रकारचे नसायला पाहिजे। तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 6.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 15 लिटरचा आपला पंप जो आहे त्या पंपामध्ये प्रत्येकी 1-1 लिटर टाकून आपण फवारणी करणार आहोत। म्हणजे 100 लिटरचं औषध या ठिकाणी आपण डायल्यूट केलेलं आहे। हे डायल्यूट केलेलं औषध प्रत्येकी पंपात टाकून आपण फवारणी करणार आहोत आणि कशा स्वरूपाचा लवाळा आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। तर हे ढवळून आपण ह्या मापानं 6.5 माप या ठिकाणी पाणी केलं होतं मित्रांनो। तुम्ही सुद्धा करू शकता किंवा अंदाजे बॅरलमध्ये घेऊन सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भरलेल्या पंपाच्या ह्याच्यात टाकून आता दुसरी एक ट्रिक तर दाखवतो तुम्हाला औषधं आत पंपात ढवळण्याची।
काय करायचं की हे नोझल आपल्याला आतमध्ये घालायचं आणि स्विच आपलं चालू करायचं, जेणेकरून पूर्ण हे डायल्यूट झालेलं औषध पाण्यात समप्रमाणात मिसळून व्यवस्थित आपल्याला रिझल्ट भेटणार. पुढं दाखव कशा पद्धतीनं ढवळते. तर अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचं मित्रांनो. पंपामध्ये औषध करत असताना कोणतंही बंद करा. बघू शकता कसा लव्हाळा आहे, संपूर्ण प्लॉटमध्येच लव्हाळा आहे. या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण लव्हाळ्याचं रान वेटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सेम्प्रा आणि सोडियम सॉल्ट 80% WP घटक असणारं 2,4-D ह्याच दोन्हीचं मिश्रण बनवून आपण या ठिकाणी फवारणी करत आहोत. तर बघू शकता, तर एकदम असं फवारून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून पाणी चांगल्या पद्धतीनं बसलं पाहिजे त्याच्यावरती. आणि रिझल्ट असे नंबर 1चे आहे, कुठलाही ऊसाला साईड इफेक्ट नाही. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फवारणी पूर्णपणे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत मित्रांनो.